नमस्कार. आपण पाहतात ई 24 तास सबसे खास. इयत्ता 4थी, विषय मराठी. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. या कवितेचं लेखन केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. आपण ही कविता सुरुवातीला ऐकणार आहोत, म्हणणार आहोत, वाचणार आहोत आणि तिचा अर्थ पण समजून घेणार आहोत. चला तर पाहूया. या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. पाहूया. विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या कवितेमध्ये आपल्याला एक वर मागितला आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. सुरुवातीला आपण या कवितेचं गायन करूया. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे, देवरची असा दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. नांदोत सुखे गरीब स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे, देवरची असा दे, देवरची असा दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीरशीलवान दिसू दे, देवरची असा दे, देवरची असा दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंद कामनी ही सत्य न्याय वसुदे, देवरची असा दे, देवरची असा दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे. सौंदर्य रमो घरात घरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. सौंदर्य रमो घरा घरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. देवरची असा दे, देवरची असा दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. देवरची असा दे, देवरची असा दे. विद्यार्थी मित्र हो, आपल्यासाठी हे गाणं लिहिलं होतं कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. आता आपण ह्या कवितेचा अर्थ समजून घेऊया. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिलेले आहेत. प्रत्येक नागरिकास हे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हे बंधुभाव आपल्या भारतामध्ये नित्य वसुदे. नित्य म्हणजे सदा, नेहमी, सतत. आणि असा वर त्यांनी आपल्या ईश्वराला मागितला आहे. वर म्हणजे काय? वर म्हणजे आशीर्वाद, वरदान मागणे. जसं संत ज्ञानेश्वरांनी पसायदानमध्ये जे जे वांछिल तो ते लाहो असा
वर मागितला होता संविधानामध्ये सर्व जगाच्या कल्याणासाठी, तसं आपल्या भारतामध्ये बंधुभाव नित्य वसण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी वर मागितलं आहे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे धर्म, पंथ, जाती, संप्रदाय अनेक आहेत, पण ते मात्र एक दिसायला हवेत. त्यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नसू दे. मतभेद नसू दे म्हणजे एकमत असू दे. नांदोत सुखे गरीब आमिर एकमतानी. आपल्या भारतामध्ये गरीब असतील, श्रीमंत असतील, तरीसुद्धा ते एकमतानी सुखात नांदोत, म्हणजे सुखामध्ये भारतात राहोत. मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी. भारतामध्ये हिंदू धर्माचे लोक असतील, ख्रिश्चन धर्माचे लोक असतील किंवा इस्लामी धर्माचे, इस्लामी म्हणजे मुस्लिम धर्माचे लोक असतील, त्याच्यामध्ये काही गरीब असतील, काही आमिर असतील, तरीसुद्धा ते सर्व एकमताने सुखाने नांदोत. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसू दे. प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळो, प्रत्येकाला सुख मिळो आणि त्यांच्यामध्ये असं वसू दे. वसू दे म्हणजे तयार होऊ दे. सर्वांच्यामध्ये स्वातंत्र्य आणि सुखसुद्धा तयार होऊ दे, असा वर आम्हाला दे, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना. सकळास म्हणजे सर्वांना. मानवता जी भावना आहे, मानवता म्हणजे काय? माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे. एखाद्याला काही जखम झाली किंवा इजा झाली, दुःख झालं, तर आपल्याला सुद्धा त्याचं बद्दल दया वाटली पाहिजे, कळकळ वाटली पाहिजे. राष्ट्रभावना म्हणजे आपल्या भारत देशाचे कल्याण होण्यासाठी जे जे चांगलं आहे ते सर्वांना कळो, मानवता कळो, राष्ट्रभावना कळो, असं संत तुकडोजी महाराज यांनी वरदानमध्ये मागितलं आहे. हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. बघा आता, हिंदू असतील मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करतील, ख्रिश्चन असतील चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतील, किंवा मुस्लिम असतील ते मशीदमध्ये जाऊन नमाज पढतील, तर अशाच ठिकाणी सर्वांनी एकत्र प्रार्थना झाली पाहिजे, सर्वांनी मिळून केली पाहिजे. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे. आणि आपल्या भारत देशामध्ये जे तरुण आहेत, तरुण कोणाला म्हणतात? जे 18 वर्षावरील युवक असतात त्यांना आपण तरुण म्हणतो. तर त्यांच्यामध्ये उद्योगधंदा, व्यवसाय वाढू दे आणि महत्त्वाचं म्हणजे ते शीलवान असले पाहिजेत. शीलवान म्हणजे काय? शीलवान म्हणजे त्यांची वर्तणूक चांगली पाहिजे, त्याला आपण चारित्र्यवान असंही म्हणतो. तर आपल्या भारत देशातला तरुण उद्योगी दिसला पाहिजे, शूरवीर दिसला पाहिजे आणि चारित्र्यवानसुद्धा दिसला पाहिजे. दिसू दे, असं घडू दे, असं वरदान संत तुकडोजी महाराजांनी मागितलं. आणि ते काय म्हणतात? दे वरची आशा दे. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही. आत्ता आपण पाहिलं आधी की भारत देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत. अनेक जरी जातीचे धर्माचे लोक भारतामध्ये राहत असले तरी सर्व धर्म समभाव हा दिसला पाहिजे. जातीभाव म्हणजे भेदभाव, तर तो विसरून सर्व धर्म समभाव एकत्र आम्ही दिसलो पाहिजे. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून. अस्पृश्यता म्हणजे जातीभेद, हा हलक्या जातीचा, हा उच्च जातीचा, असा कोणताही भेदभाव नसला पाहिजे. आणि ही जी अस्पृश्यता आहे ही समूळ नष्ट झाली पाहिजे या जगातून. भारत देशातून तर झालीच पाहिजे, शिवाय जगातून सुद्धा ही मुळासह, समूळ म्हणजे काय? पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे, बंद झाली पाहिजे, तिचा नाश झाला पाहिजे. खळनिंदका मनी ही सत्य न्याय वसू दे. आपल्या निंदका म्हणजे आपल्याला टीका करणारे,
आपल्याला नावं ठेवणारे खळनिंदका, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे जे अडाणी लोक असतील, जे मूर्ख लोक असतील, ज्यांना काही समजत नाही, त्यांनासुद्धा सत्य आणि न्याय त्यांच्या मनामध्ये वसला पाहिजे. एखाद्यानं निंदा केली, आपल्या कामामध्ये अडथळे आणले, तरीसुद्धा त्याला आपण त्याच्या मनामध्ये सर्व बदल घडवून सत्य आणि न्यायाप्रमाणे तो वागला पाहिजे. सत्य त्याला समजलं पाहिजे. कुणावर जर अन्याय झाला तर त्याला न्याय भेटला पाहिजे. आणि असा वर आम्हाला दे, दे वरची आशा दे. सौंदर्य रमो घरा घरात स्वर्गीया परी. सौंदर्य म्हणजे काय? सुंदर हे विशेषण आहे, त्याचा भाववाचक शब्द तयार होतो सौंदर्य. सुंदर म्हणजे छान. तर असं सुंदर जे घर आहे ते स्वर्गासारखं झालं पाहिजे. स्वर्गीया परी, स्वर्ग म्हणजे जिथं कोणतंही दुःख नाही किंवा दिसायला अतिशय सुंदर देखणं. तर असं जे स्वर्गीया परी जे घर आहे ते सौंदर्य, स्वर्गासारखं सर्वत्र सुंदर असं घरं दिसली पाहिजे आणि तिथं सौंदर्य रमलं पाहिजे. रमलं म्हणजे रम्मान होणे, तिथं राहिलं पाहिजे. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. आपल्यावर कोणतं संकट आलं असेल, विपत्ती म्हणजे संकट, भीती म्हणजे आपल्या मनामध्ये असणारा आत्मविश्वासाचा अभाव, तो सुद्धा संपला पाहिजे. आपल्यावरील संकट संपली पाहिजे, आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे, भीती संपली पाहिजे. बोहरी, बोहरी म्हणजे काय? बाहेरील किंवा अपशकुनी जे विचार असतील ते सुद्धा आपल्या मनातले संपले पाहिजे. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. आणि शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वतःसाठी म्हणतात की मला सदा सर्वदा नेहमी लोकांच्या जगाच्या सेवेत कसू दे. म्हणजे माझं जे काम आहे ते कल्याणासाठी, भल्यासाठी माझं जे काम आहे ते असंच सुरू राहू दे. कसू दे म्हणजे कष्ट करणे. बघा, शेतकरी शेतात कसतात, तसं इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की लोकांच्या सेवेसाठी मला नेहमी संधी मिळो लोकांची सेवा करायला. दे वरची आशा दे, दे वरची आशा दे. तर अशा प्रकारे आपण कवितेचा अर्थ समजून घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनी ही कविता तालासुरात म्हणायची आहे, पाठ करायची आहे. आपल्याला ही कविता